चला आमची बस आली आता फायनली आम्ही चाललो निघालो घरी जायला. बस आली आमची. खूप एन्जॉय केली पण मी काहीच तिथे काम केलं लागलंय ना मला बाहेरची काहीच करून तेव्हा आमचे मोठे मोठे असतात ना यांना बरं नाही तब्येत बरी नाही म्हणून आम्ही लवकर निघालो. वहिनीसांनीच केलं खूप मजा आली खूप मजा आली एन्जॉय केली. आणि आमचा एक भाऊ आहे ना आता सूप बनवायला घेतला याने पण खूप काम केलं. आणि आमच्या पप्पाने आणि सदू बाबांनी सदू काकाने आणि ज्ञानू बाबाने पण चायनीज कुक सदानंद धांगेकर उर्फ बल्ला सूप बनवायला घेतला आहे दादाने. गोव्यावरून आणला या टकल्याला गोव्यावरून. आय लव्ह यू गोवा. त्याला सांगितलं तर चैताली नाही की तिथे कधी करून तिला आवडत नाही. पहिली पिकनिकला आले कांदा कापून देवाला आमची पोरी. चायनीज खात नाही पण सगळं कापून बिपून देतो कटिंग करून देतो. निखिल धांगेकर निखिल दिंडेकर हे मिथिल दिंडेकर उर्फ रुदांशू बांगो खातो पण कापून पण देतो. हापूस जेजुरी पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर कोल्हापूर आणि वणी आपल्या सज्जनगड कालूबाईचा एकविराला आहे. आता तुम्हाला आमच्या पिकनिकमध्ये कसं वाटलं काय सहकार्य असं काय छान वाटलं आम्हाला. काय आमच्याकडून काय चुकी वगैरे काय झाली नाही ना. तुमचं म्हणजे काय थोडंसं पिण्याबद्दल आम्हाला भेटलं नाही चुकी झाली. ठीक आहे आपण 4 दिवस शाकाहारी खाल्ले. थँक्यू. काय असं आमच्याकडून काय चुकी झाली नाही ना. तुमच्या अपेक्षा तुम्ही काय देसाल पाया पडते तुमच्या. पाया नाही वहिनी तुमच्या आईसारख्या तुम्ही असं आमच्या पाया आम्ही तुम्हा मग आमची म्हणजे तुम्ही काळजी फार घेतली. घेतल्या तर काय आमचे दादा तिने पण आमची काळजी ताप आलेला तरी त्यांनी पंढरपूरचं दर्शन घेतलं हे आम्हाला भाग्य वाटलं. वयानुसार आम्ही आता झालं काय करणार थोडंसं असं वय काय झालंय साथ दिल्या. असं वय कमीच आहे तुमचं पण तुम्ही असं थोडंसं कसं वाटलं. खूप खूप मस्त अगदी एन्जॉय केली. आभारी मस्त मला आवडला. थँक्यू बनवायला घेतलं आहे. सर्व कटिंगला बसले आहेत चिकन कापायला बसले आहेत. आपल्या कुकची मिस बल्लाची बायको मोठा खूप आम्ही पण खूपची मिसाव आंघोळ करायला गेलं तुझं खूप नाही करत तारक करतो. बोला ताई तुम्हाला कसं वाटलं. असं वाटलं चांगलं वाटलं. हा 5 दिवस कसं वाटलं 5 दिवस. गोवा चांगला वाटला का आपला पंढरपूर तुळजापूर आवडला. हा पंढरपूर ना. ठीक आहे थँक्यू. पिकनिक कशी वाटली. हा काय मस्त पण असं का चायनीज मस्त का पिकनिक. रंजना तुम्हाला पिकनिक कशी वाटली. हा एकदम मजा. आपण जास्त पैसे करू आणि लांब लांबचा प्रवास करू. पुढच्या वेळेला चारधाम गुजरात काय चुकत असेल ते आम्हाला माफ करा असं काय नाही.
आमची प्रिया थोडी मुले अडकलेली आहे म्हणून ती आली नाही, म्हणून तिला फक्त एकविरीचा प्रवास करावा लागला. छान मस्त एन्जॉय. किती लांब लांबचा प्रवास केला तरी बसमध्ये एन्जॉय केला. एवढ्या पैशात असं काय आमच्याकडून काय चुकी वगैरे झाली का? जेवण काय असं दाल भात दिलं म्हणून असं काय? आता प्रवासामध्ये आम्हाला तीर्थ जास्त दाखवायची होती म्हणून आम्ही जास्त जेवणाकडे लक्ष दिलं नाही तुमच्या, म्हणून राग वगैरे काय नाही. पण संध्याकाळी द्यायचे चिकन. थँक्यू थँक्यू. धन्यवाद. आम्ही इकडून आले बेकरी दामपूर. बोला बोला बोला. आम्ही बेकरी धामवरून आले. आम्हाला खूपच आवडलं. कमी पैशामध्ये फिरून झालं आम्हाला. थँक्यू थँक्यू. असं काय असं आमच्याकडून काय चुकी वगैरे काय झाली का नाही ना? हां थँक्यू. विपुल दांगेकर सूप बनवलं आहे स्पेशल. अरे आम्हाला कुठे दिलं पण सूप कसं लागते सूप? हा 10 वाजता सांग. डबल टकली मारले दादा, टकली मारले. ताई सूप कसं लागते? सूप प्यायला या. छान लागते ना? सूप बनवायला घेतलाय बल्ला खूप. हे बल्ला ए नयन डीजेचं काम सूप वाटायला केलं आहे. राईस हे डबल टकली मारले दादा आमचे लाचारासारखी. जावय काय डबल घेऊन बसले आहेत. हा असं हा खावरा हा. वहिनी आपला सूप कसा लागतो? हा खूप खूप त्यांचे आभारी. खाण्याची म्हणजे फुलसोय आहे. वहिनी सूप कसं लागते? मस्त ना? एक नंबर. सूप कसं लागते? आमच्या भावाचंच बनलं आहे. एक नंबर. बा घरी राहिल्याशी ते सूप खायला मिळला नसता. इंडो ये गोवा से मंगाई है. ये गोवा से मंगाई है. गोवा से. बोला आमचा मॅनेजर आम्हाला कशाची कमी नाही केली. आमचा ग्रुपचा मॅनेजर आहे. त्याने आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्याच्याकडे सगळं पूर्ण आमच्या 35-30 जणांचा हिसाब होता. त्याने व्यवस्थित एकदम क्लिअरपणे आम्हाला हिसाब सांगितला आणि आमचं व्यवस्थित मार्गाने आम्हाला पिकनिकला अंदाज हँडल केला. त्याबद्दल त्याच्या मनापासून आभार. आणि पुष्पगुच्छ घ्यायला विसरलो म्हणून तिला आमची पाठीमध्ये ती आवडते त्याचा आवडता ब्रँड आहे म्हणून आपली पिकनिक आपण गुरुवारी रात्री गुरुवार ते गुरुवार सकाळी 8 दिवसाचा व्यवहार त्यांनी दोघांनी मिळून बघितलाय. आणि तिकडून आपल्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत शिवाय पूर्ण दिवसात जो काही पाणी लागेल तो सुद्धा दुसऱ्या ट्रिपला जर तुम्ही जात असाल तर
कमी पैशात एवढ्या दिवसातलं अरेंजमेंट एक नंबर मध्ये केलं आणि लास्टच्या दिवशी पैसे कमी होतात माहीत असून सुद्धा आपल्याला चौपट खाऊ त्यांनी खायला दिलाय, व्यवस्थित अरेंजमेंट केले म्हणून आपण त्यांचा सत्कार म्हणून त्यांची बायको सीमा 500 रुपये त्याने बक्षीस यांची सगळ्यांची बहीण आहे. त्यांच्या ग्रुपमध्ये फिरायला वगैरे एका शब्दाला आमच्या घरी हजर होते. कोणाचा बर्थडे असो कोणाचा काही असो लगेच ते विचारते आणि तिने आम्हाला खूप हेल्प केले, सगळ्या बाबतीत हेल्प केले आम्हाला. सगळ्या जेवणासही जेवण करण्यासाठी तिचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि तिचा शाल देऊन पुष्पगुच्छ देऊन तिचा आवाज बसला. आपल्या पूर्ण कुटुंबाची पिकनिक सर्व कुटुंब मजा करतो, सर्व मुलं असो मुली असो बायका असो नाही तर त्यांचे नव्हतं सर्वच जण एन्जॉय करतात. पण जास्त एन्जॉय करत असतील म्हणजे भांडण्यात नाचण्यात ओरडण्यात जास्त शिव्या देण्यात कोण असतील तर कोण सीमा. तरी सुद्धा किती झालं तरी आज एवढ्या पिकनिक मध्ये कोणाचं कधी भांडण झालंच नाही अजिबात. एवढं बोलून तरी समोरासमोर राहत नुसतं काहीच झालं नाही. म्हणून मी एवढी त्यांनी हेल्प केले नाचण्यात काम करण्यात अरेंजमेंट करण्यात ही अशी खिल्लाडी जोड आहे, खिल्लाडी जोड. लाव पडायचे बेस्टी त्यांना बाजूला नवरे आल्यापासून बसले नाही त्यांना जोडीलाच होतं ते. त्याप्रमाणे हा जर दोघी मी सरळ सांगते तुम्हाला हा दोघी जर पिकनिक मध्ये नसत्या एवढी एन्जॉय झाले म्हणून मी पण एवढंच माझ्या भावाला 500 रुपये दिले नाही. देवाला काय पिकनिक मध्ये खूप मजा येते, खूप आवडते, खूप मला आवडते एन्जॉय करते. माझ्या वहिनीचा पण खूप चांगले आहे, भाऊ पण माझे खूप चांगले आहे, खूप म्हणजे खूप तिला खूप आवडते ग्रुप मध्ये यायला. मी सांगते पुढच्या वर्षी पण मी लवकर येणार याच्या जास्त पैसे देणार आहे.